ऋतुचक्र फिरत असतं, महिने उलटत असतात. मग मध्येच कुणीतरी घरातील प्रौढ व्यक्ती म्हणते, या वर्षी अधिक महिना आहे बरं का. लहान मुले बुचकळ्यात पडतात. अधिक महिना हा कोणता नवीन महिना? वर्ष तर 12 महिन्याचं असतं, मग हा 13वा महिना कुठून आला? त्यांना प्रश्न पडतो, हा अधिक महिना येतो तरी कसा? अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास, धोंड्याचा महिना अशी विविध नावे आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण महत्त्वाचा हाच विषय म्हणजे अधिक महिना याविषयी माहिती पाहणार आहोत. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिना. यावर्षी हा महिना कधी सुरू होणार आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि या पवित्र महिन्यात आपण कोणत्या सेवा उपाय केल्या तर आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येऊ शकते, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. सर्वात अगोदर आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिना म्हणजेच नक्की काय असतं. हिंदू पंचांगानुसार वर्षात साधारणपणे 12 महिने असतात, पण चंद्र आणि सूर्य यांच्या गतीत थोडा फरक असल्यामुळे प्रत्येक 2 वर्ष 8 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच आपण अधिक महिना म्हणतो. या महिन्याला पुरुषोत्तम महिना असंही म्हटलं जातं, कारण हा महिना भगवान विष्णूंना अर्पण केलेला आहे. आता प्रश्न असा आहे की यावर्षी अधिक महिना कधी सुरू होणार आहे. यावर्षी अधिक महिना साधारणपणे 17 मे 2026 वार रविवार ते 15 जून 2026 वार सोमवार या कालावधीत असेल. हा अधिक ज्येष्ठ महिना पुरुषोत्तम मास असून यावर्षी एकूण 13 महिने असतील. या महिन्यात विष्णू सहस्रनाम स्तोत्र, श्रीमद भागवत पुराण किंवा पुरुषोत्तम मास कथावाचन करायचं. विशेष म्हणजे यावर्षी ज्येष्ठ महिना दोनदा, एक अधिक आणि एक नीच येणार असल्याने ज्येष्ठ महिन्याचा कालावधी 58 ते 59 दिवसांचा असेल. अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही, ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. भगवान श्रीविष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जातात त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. या महिन्याला महत्त्व इतकं का आहे तर असा विश्वास आहे की या महिन्यात केलेले पूजा, दान, जप आणि तप आणि सेवा याचं फळ अनेक पटीने वाढून मिळतं. हा महिना म्हणजेच आपल्या आयुष्यातील सर्व पापं दूर करण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात काही विशेष गोष्टी टाळायच्या असतात, जसं की लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणं यासारखी शुभकार्य टाळली जातात, पण त्याऐवजी आध्यात्मिक सेवेवर भर दिला जातो. आता आपण पाहणार आहोत अधिक महिन्यात कोणत्या सेवा करायच्या. सर्वात पहिली सेवा आणि महत्त्वाची सेवा ती म्हणजे भगवान विष्णूंची पूजा. रोज सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून विष्णू भगवानांची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे आणि तुमच्या मनाला शांती देणारा आहे. हा मंत्र 108 वेळा या मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
याच मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दान. अधिक महिन्यात अन्नदान, वस्त्रदान आणि गरजू लोकांना मदत करणं हे खूप पुण्याचं मानलं जातं. शक्य असेल तर रोज एखाद्याला ज्याला गरज आहे त्याला अन्न द्या. तिसरी सेवा म्हणजे वाचन. या महिन्यात श्रीमद भागवत, विष्णू पुराण किंवा भगवद्गीता यांचं वाचन केलं तर खूप चांगलं फळ मिळतं. रोज थोडा वेळ काढून का होईना पण वाचन सुरू ठेवा. आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे उपवास. अधिक महिन्यात दर गुरुवारी किंवा एकादशीला उपवास करणं अत्यंत शुभ मानलं जातं. उपवास केल्याने शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होतं. भगवान विष्णूंसाठी तुम्ही गुरुवारी आणि एकादशीला उपवास केला तरी चालेल. आता पाचवी सेवा ती म्हणजे दीपदान. संध्याकाळी घरात किंवा मंदिरात तुम्ही तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा वाढणार आहे. तुमच्या घरामध्ये तुमचा जो मेन डोर आहे, मेन दरवाजा आहे, त्याच्यावर एक तुपाचा दिवा नक्की लावा. यामुळे जी काही घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. आता आपण काही सोपे उपाय पाहणार आहोत जे तुम्ही रोज करू शकता. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा भगवान विष्णूंना नमस्कार करा. घरात शांत वातावरण ठेवा. कोणाशी भांडणे करू नका. जास्तीत जास्त वेळ तुम्ही नामस्मरणात घालवा. या महिन्यात एक विशेष गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मनाची शुद्धता. केवळ पूजा करूनही उपयोग होत नाही, तर मनात चांगले विचार ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की अधिक महिन्यात काय करू नये. तर या महिन्यात खोटं बोलणं, कोणाला दुखवणं, वाईट विचार करणं आणि वाईट सवयी टाळल्या पाहिजेत. शक्यतो साधं आणि सात्विकच जीवन जगा. या महिन्यात पुरुषोत्तम व्रत केलं जातं. जर शक्य असेल तर हे व्रत नक्की करा. रोज पूजा, जप, नामस्मरण आणि वाचन करून हा महिना पूर्ण करा. जीवनात काही अशा समस्या असतात की त्या पैशाने सुटत नाहीत. पैसा हा गौण आहे, परंतु तुम्ही किती दान करता यावर ते अवलंबून आहे. सर्व ठिकाणी पैसाच काम करत नाही, पुण्यही पाठीशी हवं लागतं. तुमच्याजवळ पुण्य संचय नसेल तर पैसाही काम करू शकत नाही. म्हणून पुण्य किती महत्त्वाचं आहे. अधिक मासात भरपूर पुण्य संचय करा. त्यामुळे मनाला शांती मिळेल. दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होणं हीच मनाची उच्च अवस्था आहे. ही मिळवण्याचा प्रयत्न करा. या अधिक मासाविषयी एक कथा सांगितली आहे. एके दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषीमुनी बसले होते. त्या ठिकाणी महर्षी व्यास आले आणि ते म्हणाले, आता पुरुषोत्तम मास येणार आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम अशी खूप कर्मे करायची आहेत. ऋषीमुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली. महर्षी व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडत असतो. म्हणून दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरून काळमेळ बसविला आहे. तो अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास आहे. यापुढे महर्षी व्यास म्हणाले, या 13व्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली. नारद पृथ्वीवर फिरत होते. त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसे दिसली. पृथ्वीवरील माणसांचे दुःख कसं दूर करायचं याचा विचार करीत नारद वैकुंठाला गेले. भगवान विष्णूंनी ध्यान करीत होते. नारदांनी विष्णूंना विचारले की आपण कशाचे ध्यान करताय. भगवान विष्णू म्हणाले, नारदा, अधिक मास येणार आहे. त्याचा स्वामी गोपाळ मुरलीधर पुरुषोत्तम आहे. त्याचे मी ध्यान चिंतन करीत आहे. त्यांच्या कृपाप्रसादाने अनेकांची दुःख कमी होतील. त्या अधिक मासाचं अतिशय महत्त्व आहे. नारद म्हणाले, देवा, मृत्यू लोकातील माणसे दुःखी आहेत. त्यांचे दुःख नाहीसे करणाऱ्या अधिक मासाची कहाणी आपण मला सांगा. आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकवीन आणि त्यांची दुःखे कमी होऊ शकतील. श्री विष्णू म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमध्ये फरक पडतो. त्यांच्यात मेळ बसविण्यासाठी दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास महिना म्हणतात. या महिन्यात लग्न कार्यादी मंगल कार्ये करीत नाहीत.
मी त्या मलिन अधिक महिन्याला पुरुषोत्तम दिव्य रूप प्राप्त करून दिले आहे. गोपाळ श्रीकृष्णने वर दिला. या महिन्यात तीर्थस्नान, व्रतनियम वगैरे धर्माचरणाचे पुण्यकर्म करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल. तसेच त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. एके दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे म्हणून श्रीकृष्णाला विचारले. त्यावेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिले, अधिक मासातील व्रत करा, नियम पाळा व पुरुषोत्तमाची सेवा करा. श्रीकृष्णांना सांगितल्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केली. त्यांना राज्य मिळाले व ते सुखी झाले. अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्यकर्म दान करून जीवन सुखदायी बनवले. अधिक मासात कळत नकळत पुण्य घडले तर भगवान श्रीकृष्ण भक्तांचे कल्याण करतात. त्यासाठी अधिक मासामध्ये चांगली पुण्य करा, दान धर्म करून तुमचं पुण्य वाढवा. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.